नमस्कार भावांनो. काल कालपासून एक व्हिडिओ बघतोय सारखंच, आणि त्याबद्दल काय बोलावं आणि काय नाही मला तर काय कळतच नाही. कारण अंगाला काटा यासारखी अशी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे. काय करायचं आणि शासन तर काय करणार आहे? आपलं शासन एका रात्रीमध्ये सरकार बदलते, आपलं शासन एका रात्रीमध्ये नोटा बदलते, आपलं शासन एका रात्रीमध्ये काही बी करते. पण आपलं शासन एका रात्रीमध्ये किंवा एका मिनिटामध्ये पीडित मुलीला आणि त्याच्या घरच्यांना आणि त्या आरोपीला शिक्षा देण्यास अक्षम आहे. काय करायचे असल्या सरकारचं? निवडणुका आल्या तर जवळ झालं, भीक मागत येणार सगळे, आणि निवडणुका झाल्या की जिकडं तिकडं गायब. एका रात्रीमध्ये आमदार एका चेंज होणार, खासदार चेंज होणार, सगळे बोंबलणार. अरे किती दिवस असंच चालणार आहे महाराष्ट्रामध्ये? दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा पण. अरे कशाला? काय गरज आहे आता? त्या बोलण्याला काय अर्थच राहिला नाही आता. आणि सगळ्यांची हे आहे की त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. अरे काय दिलं नाही पाहिजे? फाशी बिशी काय नाही, जागेवर ऑन दी स्पॉट आहे ना, त्या आई घाल्याला तिथंच. जसं मटण कापतात ना, जसं बोकडाचं जातं ना चिकन बिकन मटण घ्यायला, तसं त्याला पायाच्या बोटापासून ते डायरेक्ट त्याच्या मुंडक्यापर्यंत छोटे 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 तुकडे करून गावामध्ये तिथंच टाकून अख्ख्या गावाने त्याच्यावर मुतून थुकलं पाहिजे. कारण जी सजा, ज्या वेदना त्या मुलीला झाल्या, त्या वेदना त्याच्या परिवाराला झाल्या, तर त्या वेदना त्या आईगाल्याला आणि त्याच्या घरच्याला पण झाल्या पाहिजेत. आणि अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्रामध्ये नंतर कधीही घडलं नाही पाहिजे. तर एवढंच बोलायचं तो मित्रांनो. काय चुकलं असेल तर माफ करा. पण त्या मुलीला आणि त्याच्या आत्म्याला शांती भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.